कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. थांबा थांबा जरा. काय झालं? नाही नाही म्हणजे माणूस म्हणून आतून काहीच वाटत नाहीये तुम्हाला? काय? माणूस म्हणून आतून काहीच वाटत नाहीये का? कसं वागताय तुम्ही? काय बोलतेस तू? हॉस्पिटलमध्ये होत आपण. बाबांचा ऍक्सिडेंट झालाय, आत्ता शुद्धीवर आले ते, निश्चित पडूनच आहेत ते आणखी. अशा वेळी बाबांनंतर घरचे मोठे म्हणून तुमच्याकडे आशेने बघतायत सगळे, आणि तुम्ही काय करताय? कुटुंबाला आधार द्यायचा सोडून तिथनं पळ काढताय. ए, तू असं बोलतेस जसं काय मी मजा मारायला निघालोय. कामावरच निघालोय ना. कामावर गेलो तर पगार येईल, तो आपल्या संसाराच्या उपयोगी पडेल. पगार, पैसा, हिशोब या पलीकडे तुम्हाला काही सुचतच नाही. विसरलेच मी. आई खचल्यात, बहिणींचे रडून रडून हाल झालेत. कसं बघवतं तुम्हाला त्यांच्या चेहऱ्याकडे? का तिथेही पैसाच दिसतो तुम्हाला? डोकं फिरलंय का तुझं? मी जे काय करतोय ते सगळं आपल्यासाठीच करतोय ना. तुमच्यासाठी. हे जे काही करताय ना तुम्ही तुमच्यासाठी करताय, बाकी कुणासाठीच काही करत नाही आहात तुम्ही. हो, माणसांपेक्षा पैसा महत्वाचा वाटायला लागलाय तुम्हाला. लक्षात येतंय तुमच्या? मी कधीच म्हटलं नाही तुम्हाला मला हे पाहिजे ते पाहिजे, अमुक द्या ढमुक द्या, इतका पैसा द्या. कधीच म्हटलं नाही मी तुम्हाला. बास झालं. नाही, घरासाठी किटकिट केली असेल मी, पण 4 खोल्यांच्या मोठ्या घरापेक्षा मला राहत्या घरातली माणसं महत्वाची वाटतात. त्यांच्यावर जास्त जीव आहे माझा. तुमच्यासारखं नाही प्रत्येक वेळी पैसा पैसा आणि पैसा. बास झाला. खूप बोलतेस. बोलायचं बाकी आहे माझं अजून. एवढंच नाहीये, एवढ्यावरच नाही थांबणार आहे मी. मला कळत नाही, पैशांचा विषय निघतो तेव्हा फोन आल्याचं नाटक करून तुम्ही कानाला फोन लावून तिथनं पळ काढता. काय वाटत असेल मला? बायको म्हणून लाज वाटते मला. कळलं? एवढंच काही केलं नाही की त्याचा गाजावाजा करत सुटता, गावभर सांगत सुटता, हे केलं हे केलं हे केलं. आई बाबांनी काय काय नाही केलं तुमच्यासाठी? काय कमी केलीये तुम्हाला? ते वागतात तुमच्यासारखे, ते सांगत सुटतात गावभर. त्यांचं कर्तव्यच आहे. हा, मग तुमचंही कर्तव्य आहे त्यांना सांभाळणं. झालं तुझं? नाही, फक्त एवढंच सांगेन की तुम्हालाही एक मुलगा आहे, विसरू नका तुम्ही. आणि तुम्ही जे काही वागताय ना ते सगळं वरत बघतोय. उद्या जर तो मोठा झाला आणि तुमच्यासारखं वागला ना तर नवल वाटून घेऊ नका. तेव्हा कळेल तुम्हाला तुम्ही काय वागताय ते. पैशांच्या हिशोबापेक्षा ना माणसांना, माणसांच्या भावनांना महत्व देऊन बघा जरा. तुकतीने समाधान मिळेल. काय बावळट बाई आहे. ते भावनिक होऊन डोक्याला डोकी लावून रडत बसलं म्हणजे घर नाही चालत. पैसे कमवावे लागतात त्यासाठी. हे राहणार घरी बसून. काय करणार आहे हिला? जाऊ दे, मी जातो ऑफिसला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.